बऱ्याचशा लोकांना ना माहीत नसतं की अमावस्या आली आहे आता काय करावं, किंवा अमावस्या येणार आहे म्हणून बरेच जण घाबरलेले असतात की माहीत नाही काय पुढ्यात वाढून ठेवले, अमावस्या येत आहे. तर मंडळी, अमावस्येला ना खूप मस्त साजरी करायचं असतं, तिला ना असं घाबरत वगैरे नसतं बसायचं. तर खास असा हा विषय आहे आजचा, शेवटपर्यंत पहा. मला वाटतं सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे, कारण माझ्या अमावस्येच्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, जास्तीत जास्त शेअर असतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की अमावस्येला खूप महत्त्व देणारी बरीचशी माझे व्ह्यूवर्स आहेत आणि द्यावं, कारण अमावस्या खूप छान अशी असते आणि आपण त्याला खूप छान पद्धतीने साजरं करावं. पण अमावस्येला न घाबरता त्याला साजरं केलं पाहिजे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा की अमावस्येला नेमकं काय केलं पाहिजे. मनामध्ये द्विधा मनस्थिती असते आपल्या की काय करावं काय करू नये, त्यासाठी खास हा व्हिडिओ मी बनवत आहे. तर सर्वात प्रथम मिस्टिकल एरा या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडक्यावरचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छानच असाल आणि माझे व्हिडिओ इतके छान छान पाहून त्याला व्यवस्थित शेअर करताय, लाईक देताय, कॉमेंट देताय, आणि हीच माझ्यासाठी मोठी पोचपावती आहे की माझे व्ह्यूअर्स माझ्यावर किती प्रेम करतात. तर मंडळी, खास हा व्हिडिओ यासाठी बनवते आहे कारण खूप जणांचे मला ना मेसेजेस आणि कॉल असतात की दीदी, अमावस्येला आम्ही काय करायचं असतं, आम्हाला मुळात कळत नाही. तर सर्वात प्रथम आहे ना, ज्यांना प्रचंड त्रास होतो ना अमावस्येला, प्रचंड त्रास होतो, त्यांनी मुळात ना पुढच्या अमावस्येच्या आधीपासूनच डोक्यात ठेवायचंच नाही की अमावस्या येणार आहे. हे तंत्र सगळ्यात पहिले स्वतःला सांगून घ्या की मला कसलाही त्रास होत नाही, मला कोणी त्रास देऊ शकत नाही. तुम्ही ॲक्सेप्ट करायचं नाही आहे की तुम्हाला त्रास होतो आहे, तुम्ही मान्यच करायचं नाही आहे मुळात तुम्हाला त्रास होतो आहे. ठीक आहे, ही झाली हा पहिला नियम आहे या गोष्टीचा. तुम्हाला त्रास होत नाही आहे, तुम्हाला कोणी त्रास देऊ शकत नाही. हे जेव्हा तुम्ही जाणून घ्याल, हे जेव्हा तुम्ही स्वतः ठरवाल, स्वतःमध्ये स्वतःला ऑर्डर द्याल ना, तेव्हा बघा तुम्हाला याची प्रचिती येईल, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. सेकंड थिंग, की अमावस्येला आहे ना हनुमानाच्या देवळात नक्की जायचं, अगदी आवर्जून जायचं. हनुमानाच्या देवळात जायचं, हनुमानावर आपलं जे काही तेल आपण नेतो हनुमानासाठी, राईचं तेल आहे ना, त्याच्यामध्ये थोडे काळे तीळ टाकायचे, घरातनंच तयार करून न्यायचं. काळे तीळ टाकायचे, त्याच्यामध्ये स्वतःचा चेहरा पाहायचा. ठीक आहे, चेहरा पाहायचा कशासाठी, तर आपली जी काही नेगेटिव्हिटी आहे आपल्या डोक्यामध्ये, ज्या काही विचारांचा गोंधळ आहे किंवा अडचणी आहेत ना, त्या सगळ्या आपण त्या तेलामध्ये सोडून द्यायच्या. तेलामध्ये बघता आहे ना, ते सगळे विचार तेलामध्ये टाकायचे. ठीक आहे, आणि ते तेल आहे पुन्हा बॉटलमध्ये भरायचं, हनुमानाच्या देवळात जायचं आणि हनुमानाच्या तिथे थोडंसं त्या दिव्यामध्ये टाकायचं, आणि तिथे जे भटजी असतात त्यांच्या हातात ती बॉटल द्यायची आणि त्यांना सांगायचं हे तेल दिव्याला घालत जा. ते घालतात, त्यांना माहीत असतं हे सगळे तोडगे, हे सगळं त्यांना माहीत असतं. ते बरोबर बॉटल ठेवून घेतात आणि रोजच्या रोज ते त्या दिव्यामध्ये ते तेल वापरत राहतात. बरं, आता हे छायादान म्हणजे नेमकं काय असतं तर ते तुम्हाला सांगते. तुमची जी छाया, तुम्ही स्वतःला तर दान करू शकत नाही, मग आपली जी छाया असते ना, ती सगळी आपली नेगेटिव्हिटी घेऊन आहे ना, ती आपल्यातर्फे आपल्या स्वतःच्या आपल्याला प्रेझेंट करते छाया. ती छाया बरोबर सगळ्या अडचणी घेऊन त्या तेलामध्ये जळून खाक होते. कळलं, जसं ते तेल त्या दिव्यामधलं संपत जाईल तसे तुमच्या अडचणीतनं मार्ग निघतील, तुम्ही त्या अडचणींमधून बाहेर याल. तुमच्यावर कोणाची काही छाया असेल, काही दुष्ट असेल तर ती पण निघून जाते. ठीक आहे, पण दर अमावस्येला ही एक गोष्ट मात्र न चुकता करायचा, छायादान आपल्याला करायचं आहे. अमावस्येच्या दिवशी खास करून घरामध्ये आहे ना, आपलं जे पाणी असतं, तर प्रत्येकाला तर हे माहीत आहे, हा तोडगा प्रत्येकालाच माहिती आहे, मी तो तोडगा नाही सांगते तुम्हाला, पण मी त्याच्या व्यतिरिक्त आणखीन एक तोडगा तुम्हाला सांगते की पाण्यामध्ये आपण जाडं मीठ टाकून आपलं अख्खं घर पुसतो, बरोबर आहे. पण त्याच्याबरोबर आणखीन एक काम करायचं आहे तुम्हाला. आपल्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं, ज्याने आपण घर पुसतो ना, ते थोडंसं गंगाजल पण त्या पाण्यात टाकायचं आहे, आणि कापूर असतो भीमसेनी कापूर, तो चुरून टाकायचा आहे त्या पाण्यामध्ये, आणि त्या पाण्याने सगळं घर पुसून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात शेवटी आपला उंबरठा पुसायचा आहे. आधी उंबरठा पुसून मग घर नाही पुसायचं आहे, आधी घर सगळं पुसून घ्यायचं आहे. अगदी खिडक्यांच्या तिकडचे ते साईड्स पण पुसायचे आहेत, आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला उंबरठा पुसायचा आहे. उंबरठा सगळ्यात शेवटी यासाठी पुसायचा आहे की तुम्ही पुसत बाहेरच्या दिशेनेच जायचं आहे, कारण घरातली इडापिडा सगळी आपल्याला बाहेर टाकायची आहे. कळलं ना, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी उंबरठा घराच्या दिशेला जेव्हा आपण पुसतो ना, ती दिशा आपली घराच्या बाहेरच्या साईडला जाण्याचीच असावी, त्या दिशेनेच पुसलं जावं आपलं घर. हे एक काम करायचं आहे.
संध्याकाळी आपल्या घरामध्ये खूप सारं धूप दीप अगरबत्ती धूप असं सगळ्या घराला कॉर्नरमधनं दाखवायचा आणि आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी मारुती स्तोत्र म्हटलं गेलं पाहिजे. मारुती स्तोत्र ज्यांना माहीत नसेल डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक नक्की टाकेन. पण सुरुवात त्याची अशी आहे, सांगून ठेवले तुमच्या माहितीसाठी. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वडारी अंजळी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सकळा उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायक. म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्ही मारुती स्तोत्र आपल्या या घरामध्ये भरल्या घरामध्ये म्हणता तेव्हा त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नेगेटिव्हिटी कुठल्याही प्रकारची नको असलेली ऊर्जा थांबत नाही, ती लगेच बाहेरचा मार्ग पत्करते. त्याच्यामुळे संध्याकाळी धूप करायचं आहे. संध्याकाळी दिवे लागणे जेव्हा होते तेव्हा तुळशीच्या पुढ्यामध्ये छोटासा तुपाचा दिवा लावायचाच आहे. एक अगरबत्ती आणि तुपाचा दिवा तुळशीच्या पुढ्यात लागला गेलाच पाहिजे. आणि जर शक्य झालंच तर रोज तुळशीच्या पुढ्यात बरोबर 7 वाजता दिवा तुपाचा लावा. तुमच्या घराची प्रगतीचा उच्चांक गाठेल. इतका सुंदर हा उपाय आहे. तुळशीच्या पुढ्यात लावायला अजिबात विसरू नका. रोज संध्याकाळी बरोबर 7ला तो दिवा लावत चला. आणि संध्याकाळी मात्र तुळशीला हळद वाहू नका, फक्त कुंकू व्हा. हळद व्हायलीच तर घरातली लक्ष्मी निघून जाईल. त्याच्यामुळे फक्त कुंकू व्हायचं, दिवा लावायचा आणि अगरबत्तीने ओवाळायचं. आपल्या घराच्या सगळ्या कॉर्नरला घंटीचा नाद करा. घंटी असते, घंटीचा नाद आपल्याला करायचाच आहे. प्रत्येक कॉर्नरला घरातल्या करायचा, कारण नेगेटिव्हिटी तिथून निघून जाईल. मंडळी, अमावस्या म्हटलं ना की छातीत धडकी भरते. अमावस्या येणारे आता माहीत नाही काय त्रास घेऊन येते. तर मुळात हे डोक्यातनं काढून टाका की अमावस्या येणार आहे आणि तो त्रास तुम्हाला देणार आहे. जेव्हा हे तुमच्या डोक्यातून निघेल ना तेव्हा तुम्हाला कुठलीही कितीही मोठी अमावस्या असू दे त्रास देत नाही. बघा, तुम्ही डोक्यातनं काढा, तुमच्या माइंडला कमांड करा की तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकत नाही. आणि मग बघा तुमचं आयुष्य किती सुखानं तुम्हाला जगता येईल आणि किती सोपं होऊन जाईल. ठीक आहे. आणि अमावस्येला स्त्रियांनी ना आणखीन एक सुंदर काम करायचं. थोडे तरी केस कापायचे, म्हणजे इतकी तरी बट कापायची केसांची, छोटीशी एकदम. इतकं असं कॉर्नर कापलं तरी चालतं. त्याने पण आपल्या घरातली इडापिडा निघून जाते आणि लक्ष्मीला मार्ग मिळतं आपल्या घरात येण्याची, कारण आपण इडापिडा तर आपली काढून टाकलेली आहे. संध्याकाळी नजर उतरवायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे उतारा करायचा संध्याकाळचा. कसाही करा, तुमच्या घरात तुम्ही ज्या पद्धतीने नजर काढताना त्या पद्धतीने नजर काढा स्वतःची, पण नक्की काढायची नजर. अमावस्येच्याच दिवशी काली मातेच्या देवळात पण तुम्ही जाऊ शकता, दुर्गे मातेच्या देवळात जाऊ शकता. काली मातेला जाताना पण तुम्ही लिंबाची माळ करून न्या. आणि ते सगळे लिंबू जे असतात ते आपल्या घरातल्या प्रत्येकावरून उतरवलेले असावेत. उतारा करायचा सगळ्या लिंबाचा डोक्यापासून पायापर्यंत 7 वेळा उतरवायचा. ठीक आहे. आणि जितकी घरात मेंबर्स आहेत, आता एक मेंबर जर घरात असेल, तुमच्या व्यतिरिक्त एकच मेंबर घरात आहे, म्हणजे तुम्ही धरून 2 मेंबर आहात, बरोबर. मग 2 लिंबू आणि पांढरं सूत असतं त्याच्यामध्ये खाली फक्त 2च लिंबू. आणि घराचा पूर्ण उतारा करायचा. घराच्या दाराच्या बाहेर उभं राहायचं, लिंबू घ्यायचं अँटी क्लॉकवाईज, म्हणजे आपल्या उजव्या हातात लिंबू असेल तर डावीकडून 7 वेळा उतरवायचं पूर्ण ते. ठीक आहे. आणि ते पण त्या धाग्यामध्ये ओवायचं. अशा 3 लिंबांची माळ मग आपल्या काली मातेला चढवायची. घरात 5 मेंबर असतील तर 5 त्या माणसांची आणि 6वं लिंबू आपल्या घराचं, अशी 6 लिंबांची माळ काली मातेला चढवायची. काली मातेला हे जे उतारा करून जेव्हा तुम्ही लिंबू चढवता ना तेव्हा तुमच्यावर जितकी पण कुठली वाईट शक्तीची नजर असेल, कोण काय करत असेल ना, सगळं काली मातेकडे जातं आणि काली माता त्या करणाऱ्या व्यक्तीला शांत करते, तिला स्तब्ध करते, तुमच्याकडनं तिची नजरच हटवते. तुम्हाला त्रासच होत नाही, तुमच्या आणि तिच्यामध्ये पडदाच पाडते ती. त्याच्यामुळे हे एक लक्षात घ्या की अमावस्येला करण्यासारखं खूप काही आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्या मात्र नक्की करा. पाण्यामध्ये आंघोळ करताना पाण्यामध्ये थोडं तरी गंगाजल टाका, किंवा काहीही तुमच्या घरामध्ये पवित्र नर्मदेचं पाणी असेल ते टाका.
माझ्या नशिबाने माझ्याकडे नर्मदेचं पाणी पण आलेलं आहे, माझ्याकडे गंगेचं पाणी पण आहे, माझ्याकडे यमुनेचं पाणी पण आहे. तसं प्रत्येकाच्या घरात कुठे कुठे कोणी फिरायला जातं, तिथून काही काही छान छान गोष्टी घेऊन येतं, तर त्या पाण्यामध्ये टाकायला विसरू नका. आणि जर कुठलं पाणी नसेल तर पाण्यातही कापूर चुरून टाका, त्याने शुक्र पण ॲक्टिव्ह होतो आपला. ठीक आहे. पाण्यामध्ये जेव्हा हे सगळं आपण टाकून आंघोळ करतो ना, तेव्हा तुम्हाला तो पूर्ण दिवस खूप छान जातो, एकदम प्रसन्न वाटतं. तर मंडळी, मी इतकंच सांगू इच्छिते की जेव्हा एखादी गोष्ट तुम्ही करत असताना त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवून करा. तुमचा विश्वास जर अमावस्येवर आहे ना, तर अमावस्येच्या सकारात्मक ऊर्जेवर पण विश्वास ठेवा. अमावस्या ही फक्त त्रास द्यायलाच येत नाही, तर अमावस्या तुम्हाला खूप काही द्यायला पण येते. अमावस्या फक्त घ्यायला येत नाही, लक्षात ठेवा. अमावस्येला खूप काही देता पण येतं. कारण आपण लक्ष्मी पूजन असतं त्या दिवशी पण अमावस्याच असते, पण आपण लक्ष्मीची किती छान पूजा करतो. तसंच दर अमावस्याला आपल्या घरामध्ये आहे ना, लक्ष्मीची पण पूजा करायची. श्री सूक्त घरामध्ये वाचायचं, कळलं. लक्ष्मीसाठी श्री सूक्त वाचा, किंवा लक्ष्मीचा एखादा मंत्र 108 वेळा करा, विष्णूचा मंत्र करा, काहीही करा. लक्ष्मीचा करताना ओम श्रीम लक्ष्मीभ्यो नमः करा, ओम श्रीम नमः विष्णूचा करा. त्यामुळे अमावस्या आहे ना, ती सकारात्मकरित्या तुमची चालू होईल हळूहळू. माझे खूप क्लायंट्स आहेत ज्यांना अमावस्येचा भरपूर त्रास होत होता, पण आजच्या तारखेला ते लोक सुखात आहेत. त्यांना अमावस्येचा कसलाही त्रास होत नाही, कारण त्यांनी मुळात डोक्यातनं काढून टाकलं की अमावस्या आमचं काही वाकडं करू शकत नाही. अमावस्या आम्हाला नेहमी सकारात्मकच रिझल्ट्स देते. त्याच्यामुळे मंडळी, मी सांगू इच्छिते तुम्हाला की अमावस्येला छानपैकी साजरं करा. अमावस्येला घाबरून जाऊ नका, कारण तो अमावस्येचा जो दिवस आहे तो तुमच्यासाठी आहे. अमावस्येला स्वतःवर हावी होऊन देऊ नका. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण खूप लोक अमावस्येला घाबरतात, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचू दे. आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही यापैकी काय करताय, किंवा तुम्हाला किती त्रास होतो अमावस्येचा, किंवा तुम्हाला किती भीती वाटते अमावस्येची. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मात्र तुम्ही ती भीती मिटवायला पाहिजे. तुम्ही भिवून चालणार नाही, तुम्ही माझे व्ह्यूअर्स आहात. आणि ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून मला पोचपावती मिळेल की तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत आहेत आणि मी अजून खूप छान छान विषय घेऊन तुमच्यापुढे ते सादर करेन. तर मंडळी, पुन्हा लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा.